काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलू पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। नमो जन्मभूमी जिथे जन्म झाला, नमो आर्यभूमी जिथे वाढियेला, नमो कर्मभूमी जिथे गुप्त झाला। नमस्कार माझा सद्गुरु दत्तात्रयाला। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। साधकांनो, गेले 2-3 दिवस आपण माहूरच्या सधन गोपीनाथ ब्राह्मणाच्या सुनेची कथा बघतोय। तिचा पती आजारी होता, त्याला गाणगापूरला आणलं आणि गाणगापुरामध्ये सद्गुरूंच्या दर्शनाला जाण्याआधी त्याला काळाने घेरलं आणि मृत्यूच्या अधीन तो गेला। त्यामुळे त्या स्त्रीने प्रचंड दुःख केलं आणि नंतर एक योगी तिथे आला आणि त्या योग्यानी तिला तिच्या शोकाचं कारण काय, का शोक करतेस, आणि तिला सर्व समजावून सांगितलं की कितीही शोक केलास तरी तो आता वाचणार नाहीये, तो उठणार नाहीये। मग तिला धर्म सांगितलाय। काय धर्म? की पती जिवंत असल्यावर कसं वागावं, पती मृत झाल्यावर त्याच्याबरोबर सहगमन करावं, सहगमन कोणी करू नये हे पण सांगितलं। आणि सहगमन न करता राहायचं असेल तर वैधव्य प्राप्त झाल्यानंतर काय आचरण आहे, कसं वागायला पाहिजे हे बघा। मी कालही बोललो, परवाही बोललो की हे सगळं स्कंद पुराणामध्ये काशी खंडात अगस्ती ऋषींच्या आश्रमात देवगुरु बृहस्पती लोपामुद्रा ही पतिव्रता आहे, तर तिच्यासारखी पतिव्रता कोणी नाही। आणि मग पतिव्रतेचं लक्षण काय हे सांगत असताना देवगुरु बृहस्पतींनी हे सांगितलंय। त्याच्यानंतर कलियुगामध्ये 13व्या शतकामध्ये हे त्या योग्यानी त्या स्त्रीला सांगितलंय। काळ भरपूर बदलला आहे, पुन्हा पुन्हा सांगतो, काळ बदललेला आहे। त्यामुळे काळानुरूप काय करायला पाहिजे, जे जे शक्य आहे ते वागावं। हे मी परवाही सांगितलं, कालही सांगितलं, आज तेच सांगतो। पण हे सगळं मला सांगावं लागतंय कारण गुरुचरित्रामध्ये याचा प्रखरतेने उल्लेख आहे, म्हणून मी हे सगळं सांगतोय। ज्या वेळेस त्यांनी सवाष्ण असल्यानंतर, सहगमन केल्यानंतर आणि वैधव्य प्राप्त झाल्यानंतर स्त्रीनी कसं वागावं हे ज्या वेळेस त्या योग्यानी सांगितलं, त्यावेळेस ती म्हणाली की मी तरुण आहे। कारण स्वाभाविक आहे, 12व्या वर्षी विवाह झाल्यानंतर 16व्या वर्षी पतीच्या त्याला रोग झाला, 3 वर्षानंतर तो गतप्राण झाला, म्हणजे ही साधारणतः 20 वर्षाची आहे। मग 20व्या वर्षी मला वैधव्य योग प्राप्त झालाय, त्यामुळे शरीराचा भरोसा नाही, काही प्रमाद घडू शकतो। मग असं घडण्यापेक्षा, कारण हे असं जीवन वैधव्याचं काल जेवढं वर्णन केलं, ती म्हणते गुरुवर्य हे शक्य नाही, त्याच्यापेक्षा मी सती जाईन। हे ऐकल्यानंतर तो योगी तिला म्हणतो, ठीक आहे तुझी इच्छा, आता तुम्ही ऐसे करणे, तू आता सती जायचा निर्णय घेतलेलाच आहेस, तर मग असं करा
सहगमनाला जा, पण ज्या सद्गुरूंच्या दर्शनाकरता, ज्या अभिलाषे करता की ज्यांच्यामुळे आपला पती वाचेल, त्यांच्या जर दर्शनाला तू आली आहेस तर एकदा संगमावर जाऊन त्यांचं दर्शन घे आणि मग सती जा. फार मोठं आहे हा. आणि मग दर्शनाला जा आणि मग तिला आपल्या झोळीतनं भस्म काढून दिलं. म्हणून भस्म तये वेळी लाविता झाला कपाळी. तिच्या कपाळाला भस्म लावलं, तिच्या हातामध्ये भस्म दिलं. काय सांगितलं? भस्मही दिले, 4 रुद्राक्ष दिले. सांगितलं रुद्राक्ष प्रेताच्या 2 गळ्यात घाल, 2 कानात घाल आणि मग त्याचं दहन कर. पण दहन करण्याच्या आधी एकदा सद्गुरूंचं दर्शन करून ये. आमच्या गुरूंची कृपा होते का नाही ते बघ. ज्या श्रद्धेने, ज्या विश्वासाने, ज्या निष्ठेने तू आली आहेस. मला हे आवर्जून का सांगावं लागतंय? त्याचं कारण कितीही मोठं संकट आलं, कितीही मोठा त्रास आला, काहीही सहन करावं लागलं, पण ज्याची गुरुनिष्ठा, गुरु आज्ञा पालक स्थिर आहे त्याला त्याही क्षणातनं सद्गुरू बाहेर काढतात. आता हिच्यावरची संकटांची यादीच बघा कशी आहे. मुळात आपले आई वडील, सासू सासरे यांना सोडून ती दूर आलेली आहे. जवळचं तिच्या तिथे कोणीही नाही. दुसरं, तिथे येऊन सुद्धा तिचा पती पण गतप्राण झालाय. म्हणजे एक अर्थाने सर्व संपलंय. कारण ज्या पती करता म्हणून ती आली होती तो पतीच गतप्राण झालाय. म्हणजे सगळं संपलंय. पण गुरुनिष्ठा, गुरु आज्ञा पालन जर प्रखर असेल तर फळ काय मिळतं हे खरं या कथेतनं उद्बोधक आहे. की कशीही वेळ येऊ द्या, म्हणजे ते मराठीत एक म्हण आहे, जीव गेला तरी बेहत्तर. जीवाची पण पर्वा नाही. पण मी माझ्या गुरु आज्ञे वाचून किंवा गुरुनिष्ठे वाचून थोडीही ढळणार नाही. ही तिची भूमिका जी आहे ही खरोखर आत्मसात करण्यासारखी आहे. योगी बोले तियेसी. याही क्षणी आता माझ्यासारखा किंवा सामान्य आता जो कोणी असेल, तीही सामान्यच होती. पण तो विचार काय करेल, आता काय घेणं, आता तो गेलाच आहे ना, आता तो मेलाच आहे ना, मग ते त्याच्या गळ्यात रुद्राक्ष घाला किंवा कानाला रुद्राक्ष घाला, भस्म लावा, काय होणार आहे, असं माझ्यासारखा किंवा कोणी दुसरा उद्वेगाने बोलू शकतो. ही तिची परीक्षा म्हणा किंवा ही तिची किती गुरुनिष्ठा आहे ते बघा. त्यांनी सांगितलं त्याच्या कानाला 2 रुद्राक्ष बांध, प्रेत हे मान्य आहे, गळ्यात 2 रुद्राक्ष घाल आणि मग दहन कर. आता दहन केल्यावर तो उठणार आहे का? पण नाही. काय होणार आहे हे त्या योग्याला म्हणजे त्या गुरूंना माहीत असतं. ते 3 गोष्टी महत्वाच्या सांगतात. पहिलं, सहगमन कर, सती जा. दुसरं, जाताना 2 रुद्राक्ष त्याच्या कानात बांध आणि त्याच्या गळ्यात घाल. आणि तिसरं आणि सर्वात महत्वाचं,
हे अतिशय महत्वाचं सांगतात योगी. काय? अगं तू ज्यांच्या श्रद्धेवर, ज्यांच्या निष्ठेने, जो विश्वास घेऊन ज्यांच्या करता तू इथे आली होती, त्यांचं एकदा दर्शन घे. या 3 गोष्टी कर, बघू काय होतं ते. योगी बोले तियेसी, रुद्राक्ष बांधी कंठासी, दोन्ही प्रेत करणेसी, प्रेताच्या दोन्ही कानाला बांधून दहन करावे. त्याचं दहन कर इथपर्यंत ते सांगतायत. आणि एक सांगेन तुझं पुन्हा काय सांगतात ऐक. हे तर कर, रुद्राक्ष तर बांध, पण गुरुदर्शनात जाई सहज आता आलोच आहे, परलोकाला जायचंच आहे, सती जायचंच आहे, तर मग जाता जाता त्या सद्गुरूंचं एकदा सहज दर्शन घे. त्या ठिकाणी काय चाललं असेल हेही तो योगी सांगतो. तो म्हणतो त्या ठिकाणी सद्गुरूंची पाद्यपूजा चालली असेल, पादुका पूजन चाललं असेल, गुरुचरण पूजन चाललं असेल, लोक तिथले ब्राह्मण रुद्रसूक्त म्हणत असतील. मग जसं रुद्राक्ष बांधलंयस, भस्म लावलंयस, तसं त्या रुद्रसूक्ताने गुरुचरणावर जो अभिषेक झाला त्या तीर्थाचं प्रोक्षण, म्हणजे ते तीर्थ तुझ्या अंगावर आणि प्रेतावर शिंपड. तेची तीर्थ घेऊनी आपला देह प्रक्षोनी प्रेतावरी आणूनी प्रोक्षण करावे भक्तीने. स्वतःच्या अंगावरचं प्रोक्षण करच, कारण तुझाही देह आता जळणार आहे, सती जाणार आहे. प्रेतावरही प्रोक्षण कर. त्यांनी सांगितलंय का हा उठणार आहे का काय? काय काहीही नाही. फक्त तिला मार्ग दाखवलाय. तिची श्रद्धा, तिची निष्ठा, तिची भक्ती, तिची गुरु आज्ञा पालन करण्याची क्षमता काय घडवू शकते हे याच्या पाठीमागचा अध्यरूत अर्थ लक्षात घ्या. पती गेला आहे, धुकधुक बिकधुक काहीही नाही, गतप्राण झालाय, पण तो तिला तरीही आज्ञा देतोय. आता तो तिचा गुरु नाही, पण तिने त्याला गुरुस्थानी मानलंय. हाही महत्वाचा विषय आहे. योगी आहे तो. त्याला माता पिता जनक जननी आणि तो गुरु नसताना गुरुस्थानी मानून सुद्धा ती त्याची आज्ञा पाळते आहे. आणि एवढं सांगून तिला सांगितलं, बघ बाई, हे रुद्राक्ष त्याच्या गळ्यात बांध, कानाला बांध, त्याच्या अंगावर ते तीर्थ प्रोक्षण कर, तुझ्या अंगावर प्रोक्षण कर, सुवासिनींना वाण दे, अनेक दानधर्म कर, आता जाता जाता ब्राह्मणांना संतुष्ट कर, असं तिला सांगून तो योगी मात्र तिथून निघून गेला. ऐसा परितियेसी सांगून गेला तापसी योगी निघून गेला. ती पतिव्रता अत्यंत भावपूर्ण अंतःकरणाने आता तिने दुःख जरा बाजूला ठेवलाय, कारण आता पुढची स्थिती म्हणजे सहगमन करायचंय, सती जायचंय. काय प्रसंग असेल विचार करा. आणि या प्रसंगात गुरु कसे बाहेर काढतील का नाही, काही शाश्वती नाही. प्रसंग डोळ्यासमोर आणा. त्या स्त्रीने आपलं दुःख बाजूला ठेवलंय आणि अतिशय भक्तिभाव अंतःकरणाने त्या सद्गुरूंनी जे, त्या योग्यांनी जे, तापस्यांनी सांगितलंय तसं करायला निघाली आहे. चांगल्या ब्राह्मणांना बोलवलाय, कारण परदेशात आहे. चांगल्या ब्राह्मणांना बोलवलंय, 16 कर्म केली आहेत.
प्रेताचं प्रायश्चित्त दिलेलं आहे. सगळे शेवटचे विधी सुरू झालेत बरं. सर्व शेवटचे विधी सुरू झालेत. आता प्रेताला अग्नी देऊन ती त्याच्या बरोबर बसणार आहे, सती जाणार आहे, इथपर्यंत आलंय. सुष्णात होऊन आपण आंघोळ केली, वस्त्र नेसलं सतीचं, पितांबर नेसोनी, सोळं नेसलं, सगळे अलंकार घातले आहेत, हळदी कुंकू लावलंय. खरोखर काय प्रसंग असेल, भावनांचा काय उद्वेग होत असेल, काय वाटत असेल. प्रेताला प्रदक्षिणा मारली आहे, प्रेताला बांधून ती स्मशानाकडे निघाली. हातावर तळाग्नी, तळहातावर अग्नी घेतलाय, ज्या अग्नीनी ती प्रेत दहन करणार आहे आणि स्वतःला त्यामध्ये झोकून देणार आहे. अग्नी घेऊन तळहातेसी निघाली पतिव्रता कैसी. अहो सांगताना सुद्धा भरून येतंय हो. तर त्या स्त्रीची काय अवस्था असेल, सांगताना सुद्धा भरून येत आहे. आम्ही वाचतो, वाचताना सुद्धा आमचं मन हेलावतं, पण ती आनंदित आहे स्त्री. गुरु आज्ञा पालन करते आहे, गुरुनिष्ठा आहे. आनंद बहुमानसी, मनामध्ये प्रचंड आनंद आहे. हातामध्ये तळहातावर अग्नी घेऊन प्रेताच्या पुढे चाललेली आहे. 16 वर्षाची आहे. मी आतापर्यंत 20 वर्षाची सांगत होतो, पण ती फक्त 16 वर्षाची आहे. तिचा पती 20 वर्षाचा आहे. 16 वर्षाचे तारुण्यपण, 16 वर्षाची तरुणी आहे, सती चालली आहे. अतिशय सुंदर असं लावण्य असं रूप आहे आणि त्याच्यावर तिने सर्व अलंकार घातलेले आहेत. तिला उपमा एकच, अहो 16 वर्षाची तरुण स्त्री सर्व अलंकार घातल्यानंतर ती लक्ष्मी सारखी दिसायला लागली आहे. सगळे नगरातले लोक बघतायत, गाणगापूरचे लोक. अरे बाप रे, काय हे. हो, आजूबाजूच्या लोकांना कळलं ही सती जाणार आहे, तरुण स्त्री आहे. सगळे भेटायला आले, बघायला आले. तिचं कोणीच नाही आहे इथे. आई वडील सासू सासरे काका कोणी 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 नाही आहे. गाणगापूर मधले लोक आहेत. मिळोनिया नगर नारी, त्या नगरातल्या स्त्रिया तिला भेटतात, तिला नमस्कार करतायत, कारण ही सती चालली आहे. दृश्य डोळ्यासमोर आणा. एक 16 वर्षाची स्त्री, लक्ष्मी सारखं रूप, अंगावर सर्व अलंकार, तळहातावर अग्नी, आणि एक एक पाऊल ज्यावेळेस ती टाकते त्यावेळेस शास्त्र असं म्हणतं, तिच्या एक एक पावलाचं फळ म्हणजे अश्वमेघ यज्ञाचं फळ आहे. एक म्हणती काय नवल, काय नवल आहे बघा हो. लोक आपापसात बोलायला लागले, काय नवल आहे बघा. अहो अजून ही स्वतःच बाळ आहे, 16 वर्षाची आहे. काय दैव आहे हिचं. पती बरोबर चालली आहे. अहो ही स्वतःच अजून बाळ आहे, लहान आहे, पण पती बरोबर चालली आहे. हिने खऱ्या अर्थाने पती सुख उपभोगलंच नाही, पतीचं नीट मुख बघितलंच नाही, हिला स्वतःला अपत्य झालं नाही, तरीही ती त्या पतीशी कशी एकरूप झाली आहे, कशी गुरु आज्ञा पाळते आहे. अरे हिला कोणीतरी शिकवा, हिला कोणीतरी समजावून सांगा की अगं बाई तुझं वय सती जाण्याचं नाही, का जीव देतेस.
म्हणती शिकवायची. काही जण तिचं कौतुक करतायत, काही जण तिला त्या निर्णयापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करतायत. काय म्हणतायत? वाया का हो जीव देशी, उगाच का जीव देतेस, जा आपल्या माहेरी जा, आपल्या आईवडिलांकडे जा, आपल्या आईवडिलांकडे राहा. अगं अजून तू लहान आहेस, तरुण आहेस. एक म्हणती ज्ञानवंता, ज्ञानी जे तू आहेत ते म्हणतात सत्य नारी पतिव्रता, ही खरोखर पतिव्रता नारी आहे. बुद्धी दे का जगन्नाथा, हे जगन्नाथा सगळ्या स्त्रियांना अशीच बुद्धी दे. गुरु आज्ञा पाळण्याची बुद्धी दे, गुरुनिष्ठा ठेवण्याची बुद्धी दे. धन्यची माता पिता. बघा सती ही चालली आहे, आई वडिलांना धन्यता आहे. म्हणून म्हणतात 42 कुळांचा ती उद्धार करणार आहे. 42 उद्धार आले आता. धन्य तिची माता पिता, तिचे आई वडील धन्य आहेत. 42 जणांना उद्धार केलाय. प्रेता पुढे चालता, बघाच मी सांगितलंय, ती प्रेताच्या पुढे चालते तर तिचं एक एक पाऊल म्हणजे अश्वमेघ यज्ञाचं फळ आहे. येणे परी नदी तीरासी, आणि मग ती नदी तीरावर गेली. आपल्या पतीचं प्रेत घेऊन नदी तीरावर आली आहे. चिता रचली, कुंड केले अग्नीसी. एक एक क्षण बघा कसा आहे, काय अवस्था असेल. भावनिकरित्या विचार करा, कल्पना करा. अहो 16 वर्षाची स्त्री सती जायला निघाली आहे, कुंड केलेला आहे. कुंडामध्ये काष्ट म्हणजे लाकडं टाकली, शेण्या गौऱ्या टाकल्या, अग्निकुंडाच्या समोर उभी राहिली आहे, तिचे प्रेत ठेवलाय आणि सुवासिनींना बोलवते. अतिशय भावनिक क्षण आहे. सुवासिनींना बोलवते, त्यांना वाण देते. सुपामध्ये चोळी, कुंकुम, हळद, काजळ, बांगड्या, कंठसूत्र, ही सगळं वाण सुवासिनींना देते. कारण त्या योग्यांनी सांगितलंय दान धर्म कर, सुवासिनींना वाण दे, सगळं देते. गंध पुष्पादि परिमाळेसी, सुवासिनींना गंध अक्षत फूल देते आहे. त्या सुवासिनींची पूजा करते आहे. अपार द्रव्य वेचते, अपार द्रव्य खर्च करते, दान धर्म करते. इहलोक सोडून जायची पूर्ण खात्री झाली. आता जाईल का ती? पण पुढे काय होणार आहे? सगळ्यांना नमस्कार केला, नंतर आपल्या आई वडिलांचं स्मरण करून त्यांना नमस्कार केला. हात जोडून सांगितलं आई वडिलांना माझ्याविषयी लोभ असू द्या, तुम्ही माझे माता पिता आहे, पण मी आत्ता चालले कुठे? तर माझा पिता शूलपाणी म्हणजे शिव आणि उमा गौरी अंतःकरणी. उमा माझी आई आहे. आत्ताच्या क्षणाला माझा पिता हा शिव आहे, उमा ही माझी माता आहे आणि त्यांनी मला प्रेमाने बोलवलंय. काय भावना असतील तिच्या, कल्पना करा. खरंच कल्पना करा. सद्गदित झाल्याशिवाय राहणार नाही तुम्ही. फक्त कल्पना करा. निघालेली आहे ती, सांगते शिव माझा पिता आहे, उमा माझी माता आहे आणि त्यांनी मला बोलवणं धाडलंय म्हणून मी माझ्या पती बरोबर सती चालले आहे. अहो आता श्रावणानंतर दीपावली आली आहे, तर दीपावली करता आईजवळ चालली आहे, माझ्या पार्वती जवळ.
आणि कोणाबरोबर? तर माझ्या नवऱ्याबरोबर चालले. तुम्ही सर्वांनी माझ्याविषयी लोभ ठेवा, मात्र मी चालले आहे, आई वडिलांकडे चालले आहे. तिच्या बरोबर जे काही माहूरचे लोक आलेले होते, आप्तेष्ट नव्हते ते, पण जे का आलेले होते त्या सगळ्यांना सांगते, तुम्ही परत जा. आता तुम्ही इथे थांबू नका. जर माझ्या सासू सासऱ्यांनी विचारलं तर त्यांना सांगू नका बरं, कारण त्यांना जर तुम्ही इथलं सगळा हा वृत्तांत सांगितला तर ते तात्काळ प्राण देतील आणि मग ती तुम्हाला हत्या घडेल. हे लक्षात ठेवा. सासू सासऱ्यांना इथे काय घडलं, तुमचा मुलगा गेला, पण तुमची सून सती गेली, असं काही सांगू नका बरं. असं जर सांगितलं तर तुम्हाला हत्येचं पातक घडेल, कारण ते जीव देतील तिथे. मग त्यांना काय सांगा, आम्ही खुशाल आहोत, भीमातीरी सद्गुरूंच्या सान्निध्यामध्ये आम्ही खुश आहोत असंच सांगा. गुरूंवर विश्वास होता, गुरूंवर श्रद्धा होती, गुरूंवर भक्ती होती, गुरुनिष्ठा होती. म्हणून मी माझ्या गुरूंजवळच आहे. जरी मी चालली आहे, मी सती चालली आहे, माझा पती गेला आहे, पण तुम्ही घरी असं सांगू नका. घरी सांगा गुरूंच्या जवळ ते कुशल मंगल आहेत. आम्ही गुरूंच्या दर्शनाला आलो म्हणून माझ्या पतीचं आरोग्य ठीक झालं, त्याचं आयुष्य वाढलं आणि म्हणून आम्ही आनंदाने सद्गुरूंच्या चरणाच्या तिथेच राहिलोय, असं तुम्ही घरी सांगा. असं ती जवळच्या लोकांना सांगते. काय धारिष्ट आहे, काय कठोरता आहे. ऐसे सांगा श्वशुर मामीसी, सासऱ्यांना आणि सासूबाईंना हे सांगा, आमचे माता पिता इष्टजन सगळे सोयरे जे कोणी नातेवाईक त्या सगळ्यांना हेच सांगा. कारण एकाला एक सांगाल एकाला एक सांगाल असं नका करू, सगळ्यांना हेच सांगा असं वचन घेतलंय तिने त्या लोकांकडनं. लोकांना आता तिला दुःख होण्यापेक्षा खरोखर हे जे सगळं बघतायत त्या लोकांना दुःख व्हायला सुरुवात झालं. अहो काय ही निघाली आहे हो वय काय. पण ती स्वतः हसतीये, प्रेता जवळ आलेली आहे. अग्निकुंडीत एक शेणी चालितात काष्ट शेणी. आता अग्निकुंडामध्ये शेण्या आणि लाकडं टाकली आणि तिला पटकन आठवण झाली. कसली? योगेश्वराचा उपदेश. अरे 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 थांबा 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 थांबा, त्या योग्याने जे मला सांगितलं होतं की याच्या कानामध्ये 2 रुद्राक्ष बांध, गळ्यामध्ये 2 रुद्राक्ष बांध आणि सद्गुरूंचं दर्शन घेऊन ये, ते जे तीर्थ आहे ते तुझ्या अंगावर शिंपड, प्रेतावर शिंपड, विसरलेच मी. म्हणून तिच्या ब्राह्मणांना म्हणते हात जोडून, संकल्प केला म्या मानसी, मी मनामध्ये संकल्प केला होता सद्गुरू कसे आहेत. त्यांची स्तुती भरपूर ऐकली होती, त्यांच्याबद्दल भरपूर ऐकलं होतं, पण ते कसे आहेत हे बघितलं नव्हतं आणि त्यांना बघण्याची आता इच्छा आहे. त्यांना फक्त एकदा बघेन आणि मग मी सती जाईन. सद्गुरूंनी देखोनी स्वामीशी, स्वामींना माझ्या नजरेने बघेन आणि त्वरित अग्निकुंडापाशी येईल. तुम्ही काळजी करू नका, मी जाणारच आहे, मी सती जाणारच आहे. पण फक्त ज्या सद्गुरूंच्या दर्शनाकरता मी आले होते ते सद्गुरू कसे आहेत हे एकदा फक्त मी डोळ्यांनी बघून येते. जर तुमची आज्ञा असेल तर जाईल. आता ती ब्राह्मणांनाही संकटात टाक. तुम्ही आज्ञा दिली तर मी जाईन आणि त्यांना बघून मी लगेच अग्निकुंडापाशी येईल.
ते तिचं बोलणं ऐकल्यानंतर ब्राह्मणांनी विचार केला. मग ब्राह्मण तिला म्हणतात, हे बघ बाई, संध्याकाळच्या आत ये. संध्याकाळ नंतर अग्निदाह होणार नाही, अग्निसंस्कार होणार नाही, त्यामुळे तू ताबडतोब जाण, ताबडतोब ये. त्वरित जाऊन तुम्ही यावे, ताबडतोब जाऊन ये. मग ती ब्राह्मणांना विचारून, ब्राह्मणांची आज्ञा घेऊन आता ही निघाली संगमाकडे. संगमावर जाणार आहे. तिथे सद्गुरूंना नतमस्तक होणार आहे. आणि त्या ठिकाणी काय घडणार आहे? अहो, इथे सगळी तयारी झाली आहे. सुवासिनींना वाणं देऊन झाली आहे, चिता रचून झाली आहे, प्रेताच्या कानाला 2 रुद्राक्ष बांधून झाले, प्रेताच्या गळ्यामध्ये रुद्राक्ष घालून झाले, प्रेताला भस्म लावून झालंय. अहो, प्रेताला प्रदक्षिणा मारून सुद्धा झाली आहे. सर्व झालंय, सर्व सोपस्कार आटोपले. आता फक्त दहन विधी आहे. आणि ब्राह्मणांची परवानगी घेऊन ही पतिव्रता नारी संगमाकडे निघाली आहे. कारण योग्यांनी सांगितलंय, ते तिच्या लक्षात आलंय, म्हणून ती निघाली. ती तिथे पोचते का? सद्गुरूंना नमस्कार करते का? पुढे काय घडतं? ती खरंच सती जाते का? हे आपण उद्या बघू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.